रामकृष्ण हरी. व्यासपीठावर उपस्थित सर्व साधू संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि बाकी मान्यवरांना रामकृष्ण हरी करतो. आताच माझे पूर्ववक्ता बुलढाण्यातील एक बुलंद तोफ, परिचय बिलकुल नाही आहे, पण शब्दातली तीव्रता ही केवळ शब्दात नसावी, ही प्रॅक्टिकली जर असावी तर हे तुमच्यासारख्यांची अत्यंत गरज आहे. आपण माझ्या पूर्वी वक्ता बोललेत, आमच्या बबरूवांजींची जी तळमळ आहे, ही सगळी मंडळी रोज फोन असतात, आम्हाला मॅसेज असतात, शास्त्रीजी आपल्याला असं करायचं. आमच्यासारखे आदरणीय म्हणजे आत्मारामजी महाराज शास्त्री असतील किंवा मी असेल किंवा आणखी असे काही माणसं असतील, लगेच कोणाचा फोन आला आणि आम्ही मिटिंगला गेलो आहे आणि आमचा पाठिंबा झाला. आम्ही एवढे कानकच्चे माणसं नाही आहे. पहिले शहानिशा परीक्षण निरीक्षण करावं, कारण कुणाच्याही मोर्चाला जाताना त्या आयोजक कोण आहे आणि त्याचे उद्देश काय आहेत याची जाणीव पाहिजेत. नाही तर बऱ्याच वेळा मागचे मागच पुढा एकचाच असे बरेच मोर्चे झाले. पण किमान त्याला ती दृष्टी असावी, याचे मुद्दे काय आहेत, ध्येय काय आहे. तर याचं सर्व आम्ही 1-2 दिवसात शहानिशा केली आणि मग माझ्यासारख्या साध्या साधकाच्या लक्षात आलं की आदरणीय मधुसूदन महाराज जी तळमळ करतायत, तर ते मधुसूदनजी महाराज आता ही केवळ एक व्यक्ती नसून एक विचारधारा निर्माण झाली. मधुसूदन महाराज आता ही व्यक्ती नाही आहे, ही कोण झाली, विचारधारा तयार झाली. आणि ते वेशाने साधू आहेत, वृत्तीने साधू आहेत. आणि धर्मशास्त्र असं ग्वाही देतं, जगात परोपकारी काय जर असतील तर परोपकारी महाराज नाही आहेत, परोपकारी नेते नाही आहेत, तर जगात परोपकारी जे तत्व आहेत त्या परोपकारी तत्वामध्ये पहिलं तत्व येतं परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहंती नद्याः. आणि परोपकार हे साधू संत, वाहणारी नदी आणि फळ देणारं वृक्ष हे जगात परोपकार करणारं आहे. आणि ज्या भामचंद्र भूमीमध्ये, ज्या भंडारा क्षेत्र डोंगरामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे संत तुकाराम महाराजांचं उक्ती प्रमाण आहे, त्याच भामचंद्रासारख्या, भंडारासारख्या, घोराडेश्वरसारख्या डोंगराची साधनास्थळी ती भ्रष्ट करण्याचं काम जे कोणी शक्ती करत आहेत, मला कुणाचा नामनिर्देश करायचं नाही. का? मी कोणत्या पक्षाच्या विरोधातला नाही आहे, कोणत्या जाती धर्माच्या विरोधातला नाही आहे, कोणत्या संघटनेच्या विरोधातला नाही. मी फक्त विरोध त्याचा करतो ज्याची वैचारिक पातळी आमच्या संप्रदायाला मिळत नाही, त्याचा विरोध करायला आम्ही कुठेही आणि कधीही आणि केव्हाही यायला तयार आहेत. मग परोपकार करणारी आमच्यावर वृक्ष आहेत. मला तुमची जे आदिवासी तुम्ही शब्द बोलून जे बोललात ना, मी प्रचंड प्रभावित झालो तुमच्या वाक्याला. का? कारण वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे की जिथं जाती धर्म लिंग वर्ण याचा भेद नाही, सकळांशी आहे ते अधिकार. वारकरी संप्रदायाचं तत्वच असं आहे, इथं काम करण्यासाठी इथं फक्त माणूस पाहिजेत. कोण पाहिजेत? माणूस. तो माणूस कसाही असला तरी चालतो आणि तो माणूस कसाही असला तरी चालतो, पण तो कोण पाहिजेत? माझं एक शब्द डबल बोललो मी. माणूस कसाही असला तरी चालतो आणि कसाही असला तरी चालतो. नाही कळलं? कसाही, तो कसाही असला तरी चालतो आणि तो कसाही असला तरी चालतो, पण तो कोण पाहिजे? माणूस पाहिजे. एवढा मानवतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय, एवढा मानवतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय. आणि आमचा वारकरी संप्रदाय शास्त्र तत्व परोपकारी 2 मुद्दे सांगेल. एक संत परोपकारी आहेत, वाक्य बोललोय, नदी परोपकारी आहे. आणि वारकरी संप्रदायाची इंद्रायणी किती दूषित आहे, किती तीर्थक्षेत्र दूषित आहेत, हे प्रॅक्टिकली केलं. तुम्ही आता जेव्हा इंद्रायणीवर आचमन करायला जाल तर आचमन करू नका, कारण आम्ही श्रद्धावान आहोत पण भोळे नाही आहे. आम्ही श्रद्धावान आहोत पण कोश नाही आहे, भोळे नाही. इंद्रायणी आजही पवित्र आहे पण शुद्ध नाही आहे. इंद्रायणी आजही पवित्र आहे पण कशी नाही आहे? शुद्ध नाही आहे. आणि आरोग्य जपायला शुद्धता लागते, मन बुद्धी जपायला पवित्रता लागते. म्हणून परोपकार आहे वहंती नद्या. आणि दुसरं सूत्र आहे परोपकार आहे फलंत वृक्षा. ज्या भामचंद्रावर फळ आहेत, जिथे अनेक साधक ते फळ खाऊन साधना करतायत, त्याच फळाचं फळस्वरूप जगद्गुरु तुकोबारायला फळ म्हणून साक्षात्कार झाला. जगावर आपल्यावर वृक्ष हे परोपकारी आहेत. ते किती परोपकारी आहेत? एक हिंदीतलं वाक्य सांगतो,
तुम्हाला आवडेल, पचेल, रुचेल आणि मग आपली दिशा ठरवाल. पेड़ वही झुकता है जिसे फल लगता है. जरा ध्यान से सुनना. पेड़ वही झुकता है. आपण सगळे शेतकरी आहेत. खाली जे झाड वागतं ते कोणतं वागतं? अशोकाचं? नाही नाही, ज्याला काय लागलेले असतात? फळं अधिक लागलेले असतात. पेड़ वही झुकता है जिसे फल लगता है और सारी दुनिया उसी पेड़ को पत्थर मारती है. सारी दुनिया उसी पेड़ को पत्थर मारती है जिसको फल लगता है. और ये पेड़ भी इतना गजब, अभी बात तो सुनो पूरी. पेड़ वही झुकता है जिसे फल लगता है, सारी दुनिया उसी पेड़ को पत्थर मारती है. मेरा इशारा देखना, मेरा इशारा देखना. पेड़ वही झुकता है जिसे फल लगता है, सारी दुनिया उसी पेड़ को पत्थर मारती है जिसे फल लगता है. और उस पेड़ की करामत तो देखो, वो फल भी साला उसी को देता है जो उससे पत्थर मारता है. ते झाड बी एवढं करामती असतं, दगड मारतं त्यालाच फळ देतं. साधू संत बी एवढे विचित्र आहेत, त्याला जवळ घेतात जे नावं ठेवतात. कारण आहे, दुर्जनम प्रथमम वंदे सजनम तदनंतरम. दुर्जन चोराच्या हाती चाबी द्या, चोरी होणारच नाही. ही वैचारिक पातळी, पॉझिटिव्ह थिंकिंग ही फक्त साधू संतात आहे. आणि हे काम आदरणीय मधुसूदनजी महाराज करतात. नदी परोपकारी आहे, वृक्ष परोपकारी आहे आणि असे साधू संत परोपकारी आहेत. यांच्या काय मुलाबाळाचं काय तिथं बंगला बांधायचा नाही. आमच्यासारख्याचा स्वार्थ असू शकतो, तुमच्यासारख्याचा स्वार्थ असू शकतो, पण नाही. आणि तुम्ही म्हटलात पुरावे पुरावे. अहो, जर पुरावे आपल्याकडे आहेत तर मग आपल्याला पुरायला काय अडचण आहे? त्यांना पुरावे असल्यावर आपण कोणालाही पुरू शकतो ना. आणि कशाही संबंधाने पुरू शकतो. मग पुरण्याचं काम हे आपल्याकडे पुरावे आहेत. फक्त तन मन धन आणि वृत्तीने आपण संघर्ष करावं. मी माझ्या ब्रजरस धारा फाउंडेशनच्या वतीने पाठिंबा आहे. या वैचारिक पातळीला पाठिंबा आहे. विशेष पक्षाला, जाती धर्माच्या भेदाला आम्ही मुळीच पाठिंबा देणार नाही. भामचंद्राच्या कृतीला, या वारकरी संप्रदायावर येणाऱ्या आघातीलाच आमचा पाठिंबा आहे, असं मी मीडियाद्वारे जाहीर करतो. रामकृष्ण हरी.